रेशनच्या तांदळामध्ये हा सिक्रेट पदार्थ टाकून बनवा वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार। तर आज आपण रेशनच्या तांदळामध्ये हा पदार्थ टाकून कुठली रेसिपी बनवणार आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेले आहे रेशनचे तांदूळ। त्यामुळे रेशनच्या तांदूळामध्ये काही तुकडा तांदूळ आणि काही अखंड तांदूळ असा तांदूळ असतो। तसंच ह्या रेशनच्या तांदळाला चिकटपणा भरपूर प्रमाणात असतो आणि आपल्याला हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी खरं तर चिकटपणा लागतो। तर ज्या वाटीने मी तुम्हाला इथे तांदूळ टाकून दाखवले त्या वाटीने 3 वाट्या इतक्या पण हे तांदूळ घेतलेले आहे। आता या तांदळामध्ये पाणी घालायचं आणि तांदूळ हाताने चोळून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। तर ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा प्रकारे आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुतल्याच्या नंतर आपण यामध्ये घातलेलं आहे हे पाणी। आता या पाण्यामध्येच आपल्याला 1 चमचा मेथी दाणे घालून घ्यायचे आहे। तर खरंच हा खूप सिक्रेट पदार्थ आहे। जर तुम्ही मेथी दाणे तांदळामध्ये मिक्स केले ना तर तांदळापासून जे आपण आंबवलेले पदार्थ बनवतो ते खरंच खूप छान जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतात। त्यासाठी मेथी दाण्याचं खूपच महत्त्व आहे तांदळामध्ये टाकण्याचं। तर इथे आपण 1 चमचा मेथी दाणे तांदळामध्ये मिक्स करून घेतले। कमीत कमी 4 तास आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला लगेचच इकडे उडीद डाळ सुद्धा भिजत घालायची आहे। आता ज्या वाटीने आपण 3 वाट्या तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आता ही उडीद डाळ देखील आपल्याला स्वच्छ अशी हाताने चोळून धुवून घ्यायची आहे। 1 ते 2 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची, त्यानंतर भिजत ठेवायची आहे। तर इथे पहा अशा प्रकारे चोळून ही डाळीमधलं पाणी काढून घेतलं। तसंच नंतर आता भिजण्यासाठी पाणी ठेवायचं आहे। यावरती देखील आपल्याला झाकण ठेवून डाळ व तांदूळ हे भिजवून घ्यायचं आहे। तर इथे पहा आपण कमीत कमी 4 ते 5 तास इथे तांदूळ व डाळ भिजवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे। आता हे तांदूळ आपल्याला या पाण्यामधून वेगळे करून घ्यायचे आहे। तर इथे ह्या तांदळामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलं। तसंच आपल्याला या डाळीमधलं देखील पाणी काढून घ्यायचं आहे। तर डाळीमधलं सुद्धा पाणी काढून घेतलं, त्यानंतर डाळ व तांदूळ एकत्रित करून घ्यायचे आहे। तुम्ही भिजत घालताना सुद्धा डाळ तांदूळ एकत्र भिजत घातले तरी देखील चालणार आहे किंवा असे सेपरेट घालू शकता। आता इथे डाळ तांदूळ मिक्स करून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी छोट्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे। तुम्ही मात्र मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा देखील वापर करू शकता। आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ घालून वाटून घ्यायचे आहे। सुरुवातीला पाणी न घालताच डाळ तांदूळ वाटून घेतले। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे डाळ तांदूळ बारीक स्मूथ असे वाटून घ्यायचे आहे। होईल तितके बारीक असे हे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे। कुठेही रवाळ दाणेदार आपल्याला ही पेस्ट ठेवायची नाही। एकदम बारीक स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे। डाळ तांदूळ तुम्हाला कुठेही चरबट दिसणार नाहीत, त्यामुळेच आपण इथे बारीक असं वाटून घेतले। आता हे वाटलेले डाळ तांदूळ स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। स्टीलच्या भांड्यामध्ये का काढायचे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण आपण अशाच पद्धतीने आता राहिलेले डाळ तांदूळ वाटून घेतले। आता पहा आपलं अर्धा पातेलं इतकं डाळ तांदूळाचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर पहा आपल्याला यामध्ये पाणी सुद्धा आपण वाटताना घातलेलं जेवढं पाणी आहे ना तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी ठेवायचं आहे। त्यानंतर हे डाळ तांदूळाचं जे मिश्रण आहे हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे। तर पळीवरती अगदी सहज कोटिंग होईल इतकं घट्ट आपल्याला हे डाळ तांदळाचं पीठ ठेवायचं आहे। त्यानंतर पळीने थोडंसं फेटून घेऊया, कारण आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी हे पीठ पूर्णपणे फर्मेंट झाल्याच्या नंतर याला जास्त प्रमाणात फेटायचं नाही। त्यामुळेच आपल्याला आदल्या दिवशी जेव्हा डाळ तांदूळ वाटतात तेव्हाच हे पीठ फेटून घ्यायचं आहे। पीठ पूर्णपणे फेटून झाल्याच्या नंतर घट्ट झाकण ठेवायचं आणि उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते व्यवस्थित असं फर्मेंट होतं। तर इथे आपण झाकण ठेवून हे पीठ रात्रभर असंच ठेवलं होतं आणि सकाळी पाहू शकता तुम्ही दुपटीने पीठ इथे फुललेलं आहे। मस्त जाळी पडलेली आहे, तुम्हाला अगदीच दिसत असेल। आणि तसं तर इडलीचं पीठ एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे, पण कडीच्या लाईटमुळे तुम्हाला हे थोडंसं पिवळसर दिसत असेल। पण मस्त असं आपलं हे डाळीचं पीठ डाळ तांदूळाचं हे फर्मेंट झालेलं पीठ तुम्ही पाहू शकता किती मस्त असं जाळी सुटलेली आहे। तसंच या पिठाला अंबूसपणा आला पाहिजे इतकं ते फर्मेंट करून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं की इडलीचं पीठ किंवा हे अशा प्रकारचं पीठ फसफसलं म्हणजे ते वाया गेलं आणि ते फेकून देतात, पण तसं नसतं। तर तुम्हाला हा आंबवलेला पदार्थ बनवण्यासाठी हे पीठ अशा प्रकारेच फसफसल्या गेलं पाहिजे।
तर व्यवस्थित असं इडलीचं पीठ आपलं मस्त झालेलं आहे, पाहू शकता। आणि या पद्धतीने जर तुमचं इडलीचं पीठ झालं तर मात्र इडल्या एकदम कापसासारख्या मऊ लुसलुशीत तयार होतात। तसंच यापासून आप्पे, ढोसे, उत्तप्पे, डोसा वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळं तुम्ही या पिठापासून बनवू शकता। तर इथे आपण थोडंसं पीठ काढून घेतलं। राहिलेले पिठामध्ये आपल्याला इथे घालायचं आहे चवीपुरतं मीठ, तसंच यामध्ये घालायचं आहे तेल। आता तेल देखील आपण 2 चमचे घालून घेतलं। तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपण स्टीलच्या भांड्यामध्ये पीठ फर्मेंट होण्यासाठी का ठेवतोय, तर आपण हे पीठ आंबवतोय आणि आंबवलेला कुठलाही पदार्थ भांड्यामध्ये उकळतो बरं का, म्हणजेच ते भांडं उकळतं। त्यामुळे ॲल्युमिनियमचं भांडं इथे टाळायचं आहे। ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये इडलीचं पीठ किंवा म्हणजे नाहीच ठेवायचं, भिजतसुद्धा घालायचं नाही। तर इथे पहा मस्त स्पॉन्ज डोसे तर मी बनवून घेतले। तर मस्त जाळीदार असे स्पॉन्ज डोसे झालेले आहे। आता यावरती तुम्हाला आवडत असल्यास लोणी लावून तुम्ही ते डोसे खाऊ शकता। आता राहिलेल्या पिठाचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडतो का, तर नाही, पडतच नाही। कारण आपण इडलीला जेव्हा पीठ करतो ना, तेव्हा या पिठापासून इतके पदार्थ बनवले जातात की याचा प्रश्न आपल्याला पडतच नाही। तर इथे पहा कोथिंबीर, हिरवी मिरची, भरपूर सारा कांदा आणि टॅमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला इथे कांदा, टॅमॅटो हे सगळं ना यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण आज बनवतोय उत्तप्पे। खरं तर हे सर्व व्हेजिटेबल्स भाज्या टाकून उत्तप्पे जेव्हा बनवतो ना, खरंच खूप चवदार लागतात। त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं। या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये शिमला मिरची, गाजर हे सुद्धा ॲड करू शकता। म्हणजेच काय, तर व्हेजिटेबल्स भाज्यांमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता। मस्त हेल्दी आणि टेस्टी आंबवलेला पदार्थ असल्यामुळे पचण्यासाठीही तेवढाच उपयुक्त आहे, शरीरालाही चांगला राहतो। त्यामुळे नक्कीच अशी इडलीच्या पिठापासून वेगवेगळे प्रकार नक्कीच बनवा। तर आता आपण बनवणार आहोत उत्तप्पे। त्यासाठी यामध्ये घातलेले व्हेजिटेबल्स भाज्या पूर्णपणे मिक्स करून घेतल्या। आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। उत्तप्प्यासाठी आपल्याला थोडंसं पातळसर हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। म्हणजेच हे पीठ जे आहे ना, ते तर खूप जर घट्ट ठेवलं तर तुमचे उत्तप्पे पातळ न होता घट्ट आणि जाड होऊ शकतात। त्यामुळेच आपल्याला यामध्ये ना लागेल असं पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार आणि याला होईल इतकं थोडंसं पातळ असं करून घ्यायचं आहे। तर आता जे बनवतात त्यांना तर माहीत असेल, पण एखादा नवखं जर कुणी असेल तर त्यांना माहीत नसेल की उत्तप्प्यासाठी हे पातळ पीठ करावं लागतं। म्हणून या सर्व प्रोसेस दाखवते। बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या छोट्या छोट्या टिप्स माहीत असतात तरीही सांगता, पण असं नसतं की जर तुम्हाला 100 लोक पाहत आहे तर त्यामधल्या कमीत कमी 10% लोकांना तरी ही गोष्ट माहीत नसते। त्यामुळे असं नाही की 90 लोकांसाठी 10 लोकांना ती गोष्ट सांगायचीच नाही। त्यामुळे ज्यांना नाही येत त्यांना ती गोष्ट कळली पाहिजे, पूर्णपणे परफेक्ट अशी त्यांना ती जमली पाहिजे, म्हणून सांगावे लागतं। तर आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं। त्यानंतर पातळ असे मिश्रण तयार झालं की इकडे तवा गरम व्हायला ठेवलेला आहे। आता तव्याला ना हलकंसं तेल लावून घ्यायचं। आता उत्तप्पे बनवण्यासाठी ना तसं तर फारसं तेल लागत नाही, अगदी तुम्ही हवे तितका कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ बनवू शकता। यावरती झाकण ठेवूया आणि आता 2 मिनिटानंतर पलटवून घेऊया। तर मस्त असे उत्तप्पे तयार होतात, खरंच खूप छान लागतात। माझे तर फेवरेट आहेत उत्तप्पे, आप्पे सगळेच इडलीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ अतिशय सुंदर लागतात। कारण ते पीठ आपण फर्मेंट केलेलं असतं, त्यामुळे ना त्यामध्ये अजिबातच कच्चापणा लागत नाही आणि ते खायला मस्त मऊ लुसलुशीत लागतात। त्यामुळे त्यापासून बनवलेला कुठलाही पदार्थ मुले असो किंवा शाणे म्हणजे मोठे लोक असो सगळेच अगदी आवडीने खातात। त्यांनाही तो प्रचंड असा हा पदार्थ आवडतो। तर खालच्या साईडनेही उत्तप्पा भाजून झाला। तुम्ही अगदीच उत्तप्प्यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेऊ शकता, ज्याने दिसायला आणखीनच आकर्षक दिसतात। तर इथे आपले अशा पद्धतीने उत्तप्पे आपण बनवून घेणार आहोत। एक उत्तप्पा बनवून घेतला, दुसराही टाकून घेतला। तसं तर इडलीच्या पिठाला ना जाळीही छान पडते, त्यामुळे उत्तप्पा आणखीनच खाण्यासाठी छान लागतो। तर पहा अशा प्रकारे आपण सर्व उत्तप्पे जे आहेत ते बनवून घेणार आहोत। तर तुम्ही कुठलाही पदार्थ बनवायचा असेल आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा, त्यावरती देखील आपण एक मस्त व्हिडिओ बनवला जाईल। चला तर तुम्हाला ही उत्तप्पा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। उत्तप्पा रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि अशाच आपल्या चॅनलवरती नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या